नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। मंडळी, आज आपण एक नवीन व्यक्तीवरती बोलणार आहोत, ती म्हणजे युरोपमध्ये राहणारी मातोश्री टोमल। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तर खूप दिवसांअगोदर मला तुम्हीच कमेंट करून सांगितलं होतं की या युरोपमधल्या मातोश्रीवर पॉडकास्ट बनव, आणि तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टचा मान ठेवून मी हिचे काही व्हिडिओज बघितले। पण खरं बोलू तर मला तिच्या व्हिडिओमध्ये काहीच असं खास नाही वाटलं। जशी आपली घरकोंबडी काकूचे व्हिडिओ पकाऊ आणि बोरिंग असतात, तसेच या युरोपियन मातोश्रीचे पण व्हिडिओ बोरिंग अँड पकाऊच आहेत। आणि खरं बोलू तर हे जेवढे पण मी व्लॉगर्स बघते आहे, हे लोक फक्त सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सला मूर्ख बनवत आहे। त्यासाठी कोणत्याही थराला हे लोक जातात, काही लॉजिक नसलेले कंटेंट दाखवतात, कशाचाच कशाला मेळ नसतो। आता हेच बघा ना, ह्या युरोपियन मातोश्रीने 4 आठवड्या अगोदर एक चॅलेंज स्वीकारलं होतं, ते म्हणजे नऊवारी नेसून हिने 24 तास त्याच पेहरावात राहून सर्व घरकामं करून दाखवायचं ठरवलं होतं। सुरुवात हिने अशी केली, ती म्हणजे रेडी होतानाचा छोटा क्लिप ऍड केला होता आणि तिने ससुल्यासारखं व्हिडिओची समरी देखील दिली की आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग असणार आहे। ह्या अगोदर या ताईने अनेक वेळा असले नऊवारी चॅलेंज केले आहेत आणि प्रत्येक वेळी त्या एकच सांगतात की पूर्वीच्या काळी आपल्या आजी पणजीच्या ज्या होत्या त्या नऊवारीच नेसायच्या आणि सर्व काम करायच्या। मुळात मी हिच्या नऊवारी व्हिडिओच्या अगोदरचे काही व्हिडिओ पाहिले आणि कॉमेंट्स चेक केल्या। हिला कोणीच हे चॅलेंज दिलं नव्हतं, स्वयंघोषित नऊवारी चॅलेंज होतं ते। आणि तुम्हाला तर माहिती आहे, हे व्लॉगर्स काही कंटेंट नसला की त्यांना आपली संस्कृती, देवधर्म या गोष्टी आठवतात आणि मग त्याच्यावर व्हिडिओ बनवतात। जसं मागे लेझी फुडीने शिवाजी महाराजांची मूर्ती पुरली होती आणि आपण काहीतरी महान कार्य करतोय असं दाखवलं होतं। मुळात ती मूर्ती हिला तिकडे कशी दिसली, इथूनच मला शंका आहे। असो, ही टोमल मग नऊवारी नेसून नऊवारी तर ही रेडीमेड होती, जीन्स सारखी घातली होती तिने। नऊवारी नेसणं आणि घालण्यामध्ये पण खूप फरक आहे बरं का। पूर्वीच्या काळी आजी पणजी ज्या होत्या त्या नऊवारी नेसायच्या, तसं तर या ताईंनी काहीच केलं नव्हतं। मग या ताई बोलल्या की पूर्वीच्या काळी बायका मेकअप वगैरे नाही करायच्या। मग ताई, तुम्ही एवढा अर्धा किलोचा मेकअप का लावून फिरताय? लिपस्टिक, लायनर वगैरे पण पूर्वीच्या बायका नाही लावायच्या हो। मग या ताईंनी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी का होईना देवासमोर दिवाबत्ती केली, त्यानंतर रांगोळी काढली। पण पूर्वीच्या काळी छान शेणाने सारवल्यावर अंगणात दाराबाहेर रांगोळी काढायची। यांनी तर घराच्या आत लिव्हिंग रूम मध्ये रांगोळी काढली। मग यांनी यांच्या मुलींना उठवून छान तयारी वगैरे केली व उकडलेली अंडी खायला दिली। पण ताई, पूर्वी शेगडी नव्हती, चूल होती, सगळं अन्न चुलीवर व्हायचं। आता तुम्ही बोलाल की युरोपमध्ये चूल कशी पेटवणार, तर ताई, तुमच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बार्बेक्यू पार्टी केली होती, तेव्हा तुम्हीच बोलल्या होता ना की बार्बेक्यू म्हणजे चुलीवरचं जेवण असतं तसंच। मग गार्डन मध्ये तुम्ही चूल मांडू शकत होत्या ना। तर बार्बेक्यू का असतं नेमकं? इथे बार्बेक्यू खूप फेमस आहे। जसं आपल्या भारतामध्ये चुलीवर आपण मस्त जेवण बनवतो, शेतात मस्त एन्जॉय करतो, तर तशाच पद्धतीचे इथे बार्बेक्यू पार्टी केली जाते। झूठ बोलो, बार बार झूठ बोलो नाही म्हणजे एवढंच तुम्हाला हौस होती ना पूर्वीच्या काळातल्या बायकांसारखं वागण्याची, मग जरा थोडी मेहनत करून चूल मांडू शकत होत्या तुम्ही। पण कोण एवढी मेहनत करेल ना। आणि काय बाबा, तुम्ही काय पण केलं तरी अंधभक्त कौतुकच करणार। मग काय, आम्ही खरं बोलतो तर आमचं बोलणं तुम्हाला झोंबते। मग मंडळी, या ताईंनी थोडंफार नाश्ता बनवून दाखवला आणि नाश्त्याची जी भांडी होती ती डिशवॉशर मध्ये धुवायला टाकली। अरे ताई, पूर्वीच्या काळी डिशवॉशर कुठे होता? आपली आई आजी पणजी हाताने घासायची भांडी। ही तर चिटिंग आहे बाबा, असं थोडीच असतं। त्यानंतर ताईने केर काढला आणि लादी मॉपने पुसली। अगं ताई, पूर्वीच्या काळातल्या बायका खाली वाकून लाद्या पुसायच्या, मॉप वगैरे आता आलेत। आता मंडळी, गंमत आहे का, या ताईने घरकाम केल्यानंतर रील्स कशा शूट करायच्या व त्यावर कसं नाचायचं ते दाखवलं।
रिकामी वेळेत रील्स बनवणं तर शक्यच नाही. पूर्वीच्या काळी बायका दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर तांदूळ निवडायच्या, भाजीपाला साफ करायच्या, नारळ सोलायच्या किंवा कोकम सुकवायच्या, ही सगळी कामं करायच्या. ह्या ताई कोणत्या काळाचं अनुकरण करतात देव जाणो. मग ही ताई मुलीला शाळेत आणायला गेली होती व बोलली की मुलगी आता जेव्हा शाळेतून येईल तेव्हा ती मला या नऊवारीमध्ये बघेल, तेव्हा तिला सरप्राईज भेटेल. अगं ताई, तू सकाळी पण तर त्याच नऊवारीमध्ये तिला उठवून तिची तयारी केली होतीस ना, मग आता तिला सरप्राईज का भेटणार आहे? वर ही ताई बोलते की अशा अटारमध्ये जेव्हा बाहेर आलं की लोक बघत राहतात. अगं, इकडे भारतात पण जेव्हा लोक जास्त मेकअप करतात किंवा छोटे कपडे घालतात, वेगळ्या कलरचा हेअर कलर करतात, तरी लोक त्या व्यक्तीला मागे वळून वळून बघतात. तुला त्यांनी बघून वेगळी रिॲक्शन देणं स्वाभाविकच होतं. समजलं ना? उगाच आपण काहीतरी भारी केलंय आणि खूप भारी वाटतोय असा गैरसमज करून घेऊ नकोस. त्या लोकांना काही फरक नाही पडत तू काय घातलंय काय नाही घातलंय त्याच्याशी. त्यामुळे त्यांनी तुझ्याकडे वळून वळून पाहिलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर तू नऊवारीवरती शूज घातले होतेस, ते बघून ते तुझ्यावरती हसत होते. एवढीच तुला हौस होती ना नऊवारीमध्ये राहण्याची, तर निदान चप्पल तरी घालायची होतीस त्याच्या खाली. पूर्वीच्या बायका कुठे ते शूज घालायचे, आता ही फॅशन आली आहे. त्यानंतर मंडळी ही ताई घरी आली आणि घरी येऊन हिने जेवणाची तयारी केली. जेवणामध्ये हिने पिठलं भाकरी बनवली होती, ती पण शेगडीवर बरं का. जेवण वगैरे झाल्यानंतर ह्या ताईने ओटा आणि भांडी आवरली. त्यानंतर ही ताई बोलली की मुलीला परत शाळेत सोडवायला जायचं आहे. अगं ताई, निदान मराठी तरी बोलायला नीट शिक. सोडवायला काय, ती काय जेलमध्ये होती का तिला सोडवायला जातेस तू? शाळेत सोडायला जायचंय असं बोलायचं असते. मी काय बोलते ताई, नऊवारी चॅलेंज वगैरे ते सगळं तर ठीक आहे, तू आधी मराठी बोलायला शिक आणि मग मराठी बोलायचं चॅलेंज घे, कारण मराठी शिकण्याची तुला फार गरज आहे. मंडळी, मला हे लॉजिक समजलं नाही. 2-2 वेळा हिची मुलं शाळेत कशी बरं जातात? आणि ह्या ताईने तर सकाळी मुलीला शाळेत सोडण्याचा व्हिडिओ दाखवला नव्हता, डायरेक्ट दुपारी ही शाळेत तिला सोडायला जाते असं तिने सांगितलं. शाळेत वगैरे सोडून जाऊन आल्यानंतर ही ताई भाजी निवडत होती आणि त्यानंतर 6 वाजता जेवण वगैरे बनवलं. आणि गावी जसं लवकर जेवतात त्याबद्दल तिने माहिती दिली. अगं ताई, गावी लोक शेतात काम करतात, पूर्ण दिवस ते लोक दमतात, त्यामुळे रात्री ते लोक लवकर जेवून झोपतात. इकडे ऑफिसचे टायमिंग वेगळे आहेत, 10-11 वाजेपर्यंत लोक ऑफिसला असतात. त्यामुळे तू जे बोलतेस ना की 6-7 वाजता जेवण आटपायची, ते तर मुंबईमध्ये शक्यच नाही. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये तर ही ताई फक्त एकच बोलत होती, मी रात्री पण नऊवारीमध्येच झोपणार आहे. पूर्वीच्या काळी बायकांना नाईट ड्रेस वगैरे काही नव्हतं, त्या नऊवारीमध्येच राहायच्या, त्यामुळे मी पण नऊवारीमध्येच झोपणार आहे. सर्वप्रथम तर ताई, तू जे चॅलेंज स्वीकारलं होतं, तू बोलली होती सकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या 6 वाजेपर्यंत, म्हणजेच 24 तास तू ते चॅलेंज स्वीकारणार आहेस. पण तू एकदाही घड्याळामध्ये टाइम दाखवला नव्हतास की तू 6 वाजता ते चॅलेंज चालू केलं होतंस आणि पूर्ण दिवसात देखील तू घड्याळ दाखवलंच नव्हतंस. मग मला एक गोष्ट सांग, आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती की तू ते चॅलेंज 24 तास केलं होतंस ते? काय मंडळी, तुम्ही देखील माझ्या मताशी सहमत आहात ना? तुम्हाला देखील असंच वाटत असेल ना की हिने 24 तास हे चॅलेंज पूर्ण केलं आहे की नाही? मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.